लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुका लागण्याची शक्यता कमी आहे अशी बातमी समोर येते आहे। लोकसभेच्या नंतरच विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे। त्यासोबतच मुंबई मनपाच्या निवडणुकांची 2024 मध्ये सुद्धा शक्यता कमी असल्याची शक्यता आहे। तर मुंबईकरांना नगरसेवक निवडण्याची संधी ही 2025 मध्ये मिळण्याचीही शक्यता वर्तवली जाते आहे। तर आताची मोठी बातमी आपण बघतोय, लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका होतील अशा चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये समोर येत होत्या। मात्र लोकसभेसोबत विधानसभेच्या निवडणुकांची शक्यता आता कमी दिसते आहे। त्यामुळे आधी लोकसभेच्या निवडणुका आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे। तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा 2024 मध्ये होणार नाहीये। त्यामुळे 2025 मुंबई मनपाच्या निवडणुकीसाठी सुद्धा उजाडू शकतं। तर आगामी सगळ्या निवडणुकांच्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। लोकसभेसोबत विधानसभेची निवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र ही शक्यता आता धूसर झालेली बघायला मिळते आहे। तर मुंबई महानगरपालिकेवरती सुद्धा सध्या प्रशासक कारभार बघतायत आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा 2024 मध्ये लागतील असंही बोललं जात होतं। मात्र मुंबईकरांना आपला नगरसेवक निवडून देण्यासाठी आता 2025 हे वर्ष उजाडलं जाऊ शकतं आणि या सगळ्याविषयी बोलूयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, काय अधिकची माहिती आहे? मुंबई महानगरपालिकाची निवडणूक कधी होणार हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातो, कारण महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून ही निवडणूक लांबणीवर पडलेली आहे। त्यानंतर शिंदेंचं सरकार आलं तरीही निवडणूक झाली नाही। असं म्हटलं जात होतं की लोकसभा निवडणुकीच्या अगोदर ही निवडणूक होणार, मात्र ती झाली नाही। आता 2024 उजाडत आहे, लोकसभा निवडणुकीनंतर ही निवडणूक घेतली जाणार असं सांगितलं जात होतं। मात्र आता जी माहिती समोर येत आहे त्यानुसार विधानसभा निवडणुकीनंतर ही निवडणूक घेतली जाणार आहे। थोडक्यात सध्याच्या नेतृत्वाचं असं म्हणणं आहे की जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील त्या दरम्यान जर ही निवडणूक झाली तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा फायदा होऊ शकतो। त्यामुळे 2024च्या विधानसभा निवडणुकानंतरच ही निवडणूक घेतली जाणार अशी माहिती सध्या समोर येत आहे। आणि एका खात्रीलायक नेत्यांनी ही सगळी माहिती दिलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दरम्यानच्या काळात असंही म्हटलं जातं की लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ह्या एकत्र घेतल्या जातील, त्यामध्ये मोदींचा चेहरा वापरला जाईल। मात्र आता विधानसभा निवडणुका ही वेगळ्या घेतल्या जातील। अगोदर लोकसभा निवडणूक होईल, त्यानंतर विधानसभा निवडणूक होईल आणि विधानसभा निवडणुकीच्या नंतर 2024च्या ऐवजी 2025ला मुंबईकरांना नगरसेवक मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे आता ह्या सगळ्या घडामोडी पाहता अजूनही भाजपला किंवा शिंदे गटाला मुंबईमध्ये पोषक वातावरण तयार झालेलं नाहीये का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। बरं, धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।